करता बरोबरी दुरावशे दुरी भावाची पुरी वावशे काही ललगे एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची करता बरोबरी दुरावशे दुरी भावाची पुरी वावशे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा स्वपन देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावली आदत्र जननी देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुदर लाधलो पावन झालो चराचरी जयाचे गावी केला वास तयासी नसावे उदास शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया शुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती वाचे बदता शिवनाम तया नाबाधे क्रोध काम असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाये मजकरी पंढरी राया मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला अभंग तुकोबाराचा आहे. त्याचं निरूपण मात्र माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलं. वास्तविक पाहता ही जी सेवा आहे कीर्तनाची ही काही आजची माझ्यावाली सेवा नैमित्तिक निमतानं नाही. ही आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या संस्थेचे गुरुवर्य विकास महाराज शिंदे यांची होती, पण त्याची कथा असल्यामुळे ती येऊ शकत नाही, म्हणजे बदलत मी बरं का. अभंग तुकोबाराचा आहे. सेवा किम निमताने प्रत्येकाला ज्ञात आहे बरं का. आपण परमहंस स्वामी सद्गुरु हैनाई महाराज यांचा जन्म उत्सव सोहळा अगदी थाटामाटाने उत्सवाने त्याच नैतिकतेने बरं का थोरा मोठाच्या सहकार्याने आपण हा सोहळा साजरा करत आहोत. त्रिदिनी सोहळा आहे, वर्ष 10वे आहे आणि तुम्हा मायबापाचा दर्शनाचा योग आमचे संतोष भाऊ कड मित्र परिवार यांच्या वतीकडून तुमच्या मायबापाच्या दर्शनाचा योग आला बरं का. आपल्याकडे टायमिंग कमी आहे त्यामुळे धावत्या वेळात आपल्याला 1 तासामध्ये 1 तास उरला बरं का कटमंगरायाशी बरं का 1 तासामध्ये आपल्याला त्याचा भावार्थ पाहायचा आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. या अभंगातून देवाचं नामचिंतन करायचं सांगतात. काय करायचं सांगतात? नामचिंतन करायचं सांगतात. कशा करता सांगतात? काहून सांगतात? कोणी विचारलं होतं का तुकोबार आले? एका साधकाने प्रश्न केला, हो तुकोबार तुम्ही सांगून राहिले हे ठीक आहे बरं का, पण तुम्हाला कोणी विचारलं का तुम्ही कशा करता सांगा लागले नामचिंतन करा म्हणून? बर यदा कदाचित आम्ही नामचिंतन करू देखील बरं का, पण त्याच्यापासून आमचा फायदा काय होणार आहे? बर पहिली गोष्ट तुम्ही नामचिंतन करायचं सांगता, तुम्ही नामचिंतन केलं का? नाही तर कधी कधी कसं होतं माहिती का, आता सर्व खेड्यातलेच लोक आहेत तिथं बरं का, म्हणजे खेड्यातले म्हणजे हाय पुण्यामध्ये या कर्वेनगरमध्ये राहायला आलेली पण आपल्याच भागातली मंडळी. आणि पहिली गोष्ट म्हणजे माहिती का, मी बोलतो ते कळायला लागलं ना तुम्हाला. कसं आहे माहिती का, मला ते नाकातल्या नाकात बोलल्या जात नाही, केव्हा कधी कुठे बरं का. त्यामुळं कसं आहे आपला स्वभाव सरळ आहे आणि ते बोलायचा प्रयत्न करत नाही. मी करायचो पहिल्यानं, केला 1दा-2दा, पण आमचे ते जगन महाराज पोपळे होते. ते म्हणे बाबा तुम्ही असं शुद्ध बोला जाऊ नका बरं. म्हणलं काहून रे? म्हणे परवाच्या कीर्तनात तुम्ही शेतात गेले आणि वावरातून आले म्हणले. म्हणलं जे येत नाही त्याच्यापर्यंत इचकलं नाही तर ते पुरते बरं का. काय सांगत होतो मी तुम्हाला? कीर्तन सांगत मी बोलतो ते कळतं ना बरोबर आहे. म्हणजे तुकोबारा तुम्ही नामचिंतन केलं का? कधी कधी कसं होतं शेंबूड आपल्या नाकाले सांगणं चाललं लोकाले बरं का. आपण नामचिंतन करतच नाही पण दुसऱ्याला सांगतो. तुकोबारा तुम्ही आम्हाला सांगा लागले
याचा अर्थ तुम्ही नामचिंतन केलं का? तुकोबारा सांगतात आम्ही इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं की शिंक आणि जांभळी खोकला इतकाच आमच्या जीवनातला वेळ गेला. रात्रंदिवस आम्ही काय केलं? दिनरजनी हाती धंदा, दिनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. ओ तुकोबारा कळलं, तुम्ही नामचिंतन केलं, तुम्ही सांगता त्याचा आम्हाला फायदा काय होणार? मला सांगताल जर का नामचिंतन करसाल तर बरं का तुमचा जन्म सफल होईल. जर का नामचिंतन नाही करणार तर मला सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग काहो महाराज नामचिंतन करायचं सांगता तुम्ही, कोणाचं करायचं? बर का महाराज अभंगाचं सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. किंवा अनेक ठिकाणी तुकोबारा सांगतात, एक धरा चित्ती रखुमाईचा पती, एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता म्हणजे नामचिंतन पांडुरंग परमात्म्याचं करायचं सांगतात. बरं महाराज तुम्ही नामचिंतन पांडुरंग परमात्म्याचं करायचं सांगितलं, कुठं करायचं? नामचिंतनाची जागा अशी ठराविक असते का? नामचिंतन करण्याची जागा ठराविक नसते का? बोला जा ना गजाननबा, आज आता तुम्हीशी बोलायले. नामचिंतन करायची जागा ठराविक असते का? ठराविक नसते का? बरोबर आहे बरं का. ठाईचा बैसोनी कराय गजित, ठाईचा बैसोनी कराय गजित, ठाईच बैसोनी कराय कचित, ठाईच बैसोनी कराय कचित. आवडी आनंद, आवडी आनंद, आर बाबा आ ओ आ ओ नलकी सयास जावे वनातरा, नलकी सयास जावे वनातरा. नलकी सायास जावे वनांतरा, नलकी सायास जावे वनांतरा. गोड परमान दिलं ताईने, न लगती सायास जावे वनांतरा. कोणा करता? ठाईचं बैसुनी कराय कचित्त कोणा करता? अहो जे म्हातारे ते ऐशा करता बरं का. चालणं होत नाही, कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, तिच्या पडता अपघात झाल्या पडता घरी परमार्थ केला तर चालतो बरं का. या बाबांनी उत्तर बरोबर दिलं की तुम्ही जिथं असाल तिथं परमार्थ करू शकता. आता पहा बरं, या महिला पुऱ्या लाटते तरी पण रामकृष्णारी म्हणतात. ते कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. किंवा एका ठिकाणी गोपाळा सांगतात, असाल ते करा जेथे तेथे. ज्या स्थितीमध्ये असाल त्या स्थितीमध्ये तुम्ही भजन करू शकता. परिणाम मला सांग, सोडवे नमज स्वामी निश्चयासी. माझा निश्चय आहे की पांडुरंग परमात्मा तुम्हाला याच्यातून या चक्रातून सोडवणार, पण तुम्ही नामचिंतन करा बरं का. महाराज काय हरकत नाही, आम्ही नामचिंतन कुठेही करू शकतो. तुम्ही सांगितलं बरं, याचं टायमिंग बांधले का? काही वेळ आहे का? महाराज सांगतात का काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उतरती, दोन्ही पक्ष पायी उतरती, दोन्ही पक्ष पायी उतरती.
काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उतरती दोन्ही पक्ष पाही उतरती दोन्ही पक्ष पाही उतरती काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धारती. महाराज सांगतात नामचिंतन करण्याकरता काळही पाहिजे नाही आणि वेळही पाहिजे नाही. पहा, नामचिंतन करण्याकरता तुम्ही ज्या स्थितीमध्ये असाल त्या स्थितीमध्ये तुम्ही भजन करू शकता बर का. याला काळही पाहिजे नाही वेळही पाहिजे नाही महाराज सांगतात. मग का हो महाराज हे कोण्या दुकानात भेटते? याचं दुकान कुठे आहे? याची किंमत काय आहे? याची किंमत काय आहे? केवढ्यात भेटते? नामचिंतन कुठं भेटते? इकत भेटते का? महाराज एका ठिकाणी सांगतात नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. नामस्मरण हे फुकट आहे. याला पैसे द्यायचं काम नाही. मग तुम्ही आम्ही नामचिंतन करतो का? काहून करत नाही? नामचिंतन करण्याकरता काय लागतं? तुकोबारा सांगतात नामचिंतन करा. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा लावून घ्यायचं का ते? सगळ्यात महत्वाचा नामचिंतन करण्याकरता मुद्दा काय? बर कळत नाही का? सांगतात ते कळत. नामचिंतन केलं पाहिजे. कोणाला कळत नाही इथल्या बसल्यापैकी? प्रत्येकाला कळतं. पण नामचिंतन करणारे सांगणारे आहेत नामचिंतन केलं पाहिजे हे कळतं सुद्धा. पण नामचिंतन करण्याकरता सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट लागते? गजानन बुवा, नामचिंतन करण्याकरता कोणती गोष्ट लागते? काय लागते? काय वेदांत सांगून नाही राहिलो बाबा मी. मायान ब्रह्मन आजाद वादन विजाद वादन रजू सर्पण घासाघाशी हे जम मार्केटिंगच नाही बर का. काय सांगायला लागलो? तुम्ही नामचिंतन करण्याकरता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लागते? मनुष्य देह लागेल ना भजन करण्याकरता. असं कधी होतं का किंवा चला 4-5 मसाडी एकत्र आल्या 4-5 बैल आले चला बा आपण जन्म उत्सव सोहळा साजरा करू? नाही. कारण की पशु काय पाप पुण्य जाणं ते उत्तम मध्यम भोग भोगती. त्याला पुण्यही कळत नाही पापही कळत नाही. पहिली गोष्ट त्याला बोलल्या जात नाही. पुण्य जर केलं तर कोणत्याही येवणीमध्ये जन्माला गेले तर ते उपयोगात पडतं पुण्य असलं तर. नामचिंतन केल्या जात नाही. पण केलेलं पुण्य कोणत्याही येवणीमध्ये गेलं तर ते उपयोगात पडते. चला कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबा रायाच्या दिंडीमध्ये जो अश्व आहे बर का, काय घोडा, काय आहे घोडा म्हणलं. घोडा जसं घोडा तर त्या घोड्याच्या पाया पडू पडू इथं त्याला कवच असते. चांदीची प्लेट असते. कशा करता असते ती? चांगलं दिसण्याकरता नाही. त्या कपाळाला त्याचं संरक्षण असते. का तर लोक हात लावू लावू पाया पडू पडू त्याची जी त्वचा आहे ना तिथली तिथं जखम होते म्हणून त्याच्यावर एक चांदीची प्लेट असते. कोणाच्या? घोड्याच्या. कशामुळं? बर का बरोबर हे बाबा पटलं हिरेन लागले आमच्या दोघांची बर का. म्हणजे घोड्याच्या पाया पडू पडू इथलं कपाळाचं कातड सुद्धा राहत नाही. म्हणजे घोड्याच्या लोक पाया पडतात. घोड्याच्या लोक पाया पडतात. अन्य घोडे नाहीत का? आहे. अनेक घोडे नाही का? अनेक घोडे आहे. पण पुण्य कोणाचे? माऊलीच्या घोड्याचे. बर मग माऊलीच्या घोड्याचं पुण्य मग त्या घोड्याला भजन केलं जाईल का? अनेक घोडे आहेत. त्या घोड्यावर नवरदेव बसतात बर का. नवरदेव बसतात. पण या घोड्यावरती म्हणजे कोणीच बसत नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणत्याही येवणीमध्ये गेलं तरी पुण्य उपयोगात पडते. बरं देह जरी नाम देह भेटला मनुष्य देह सांगितला दुर्लभ सांगितला
तो तुम्हाला सहजरीते प्रत्येकाला भेटला देखील. भेटला नाही का? नाही. मग नामचिंतन का करत नाही आपण? मनुष्य देह असून सुद्धा बाबा गुळ खात नाही कोणी. बसा खाली. नामचिंतन करण्याकरता मनुष्य देह असून पण भजन का करत नाही आपण? कारण की भजन केल्या जाणार नाही का? जोपर्यंत भजन करण्याकरता तुमचे पुण्य होत नाही तोपर्यंत भजन केल्या जात नाही का? कारण की पुण्य असल्याशिवाय भजन केल्या जात नाही बर का. पुण्य असल्याशिवाय भजन केल्या जात नाही. मग महाराज सांगतात आम्ही भजन केलं याचा अर्थ की आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय भजन केल्या जात नाही बर का. मग भजन केल्या जात नाही, मग पुण्य असल्याशिवाय भजन केलं जात नाही. तर पुण्य कमवण्याकरता काय करावं लागेल? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना. भजन करा करा सांगणारे तुकोबार आहेत. तुम्हा आम्हाला उपदेश करतात भजन केलं पाहिजे, पण सगळ्यात पहिली गोष्ट भजन करण्याकरता मनुष्य देह लागतो बर का. दुसरी महत्वाची गोष्ट मनुष्य देह मिळाला तरी पण पुण्य लागतं बर का. पुण्याशिवाय भजन केल्या जात नाही. मग पुण्य कमावण्याकरता पण काय लागतं? त्याने प्रमाण दिलं भजनच लागतं बर का. पुण्याशिवाय भजन नाही, भजनाशिवाय पुण्य नाही. आणि हे सगळं समजून सांगण्याकरता संत लागतात. काय लागतात? संत. मग संत कशाने भेटतात? संत भेटण्याकरता पण पुण्य लागते महाराज. पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा. भाग्य उदयाचा तसा भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो तैसा, झालो सन्मुख तो तैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो, चरणी पावलो. संत चरणी पावलो. जय हो. क्या बात है डाकरे? जय हो, क्या बात है. टाळ वाजवा, टाळ. जय हो, जय हो. हरी हरी बोल बोल. आज पिटले माझे घोडे, आज पिटले माझे घोडे, आज पिटले माझे घोडे, आज पिटले माझे घोडे. आज पिटले माझे कोळी, आज पिटले माझे कोळी, आज पिटले माझे कोळी, आज पिटले माझे कोळी, कोळी कोळी. महाराज सांगतात
किंवा संत भेटण्याकरता पण पुण्य लागतं बरं का. पुण्याशिवाय संत भेटत नाही. कारण की जोपर्यंत संत भेटत नाहीत बरं का, संत भेटी पण अवघड सांगितल्या महाराज. आणि अशा संत महात्म्याचा आपण जन्म उत्सव सोहळा साजरा करत आहोत. कारण की संत दिसायला तुमच्या आमच्या सारखे जरी राहिले तरी संत तुमच्या आमच्या सारखे नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. मला सांगायचं, नामचिंतन करायच्या पाठीमागे संत महात्म्याचा हेतू काय आहे, कशा करता सांगितलं, काहून सांगितलं. तुकोबाराला कोणी विचारलं नाही तरी पण तुकोबारा सांगायला लागल्यात, बोलू नका बरं का. म्हटलं बोलू नका कीर्तनात. कीर्तनात बोलत नसतात बरं का. कीर्तनात बोलल्याच्या नंतर माणूस बेंडूक होऊन जन्माला येत असतो. मी नाही म्हणत बरं, तुकोबारा सांगतात कीर्तनी बडबडी करील जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मा. आणि ज्याला बेंडूक व्हायची इच्छा असेल त्यानं करा मग पुढच्या जन्मी. असं नामचिंतन नाही, भजन नाही, पुर्या नाही, मग ड्रॉ शिवाय काहीच नाही बरं का. तुकोबाराला विचारलं नाही तरी पण तुकोबारा का सांगितलं, कारण की महाराज या जगाच्या पाठीमाग फक्त तुमचं आमचं हित करणारे फक्त संतच आहेत. बापना करी हो ऐसे माय केले उपकार सांगू मी काय. एका महात्म्याने त्याला तुकोबारा तुम्हाला न विचारता तुम्ही सांगा लागले की तुम्ही नामचिंतन करा, कशा करता. तर त्याचं उत्तर आहे महाराज, कुत्र्याला गती बर का, भावकीला परगती, हा, आणि साधू संताला अधोगती कधीच सहन होत नाही. कारण की तुकोबारा सांगतात, बुडता असे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून यार बाबा नामचिंतन करा. नामचिंतन केल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही. कारण जोपर्यंत नामचिंतन करणार नाही, सगळा खटाटो भाग कशा करता चालला, कशा करता चालला दादा, नामचिंतना करता चालला. म्हणजे नामचिंतना करता चालला का नाही, सुखा करता चालला. कशा करता चालला, सुखा करता चालला. आणि सगळे संत महात्मे ग्रंथ वेद सगळ्यांना काय करायचं सांगितलं तर नामचिंतन करायचं सांगितलं. सगळा मुद्दा काय आहे, नामचिंतन. तुम्हा आम्हाला जन्म कशा करता मिळाला, नामचिंतना करताच मिळाला ना. कशा करता मिळाला, नामचिंतना करताच मिळाला. जोपर्यंत नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमचा जन्म वायाला गेला. महाराज सांगतात, नामचिंतना करता देणे दिला देह भजन गोमटा तो हा झाला फाटा बाधेकेचा. खरं तर पाहिलं तर हा मनुष्य देह अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरताच आपल्याला हा मनुष्य देह दिला. पण आपल्याला तो समजून नाही राहिला. आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर टाइमपास करून राहिलो, आणि त्या टाइमपास करता एक सण पाठवला देवानं तरी पण आपण सुधारलो नाही. अनिल भाऊ म्हणतो, जगाच्या मालकाने एक आता 2 वर्षापूर्वी एक मोठा सण पाठवला होता, त्याचं नाव आहे कोरोना. लोक त्याला रोग म्हणत असतील पण तो रोग नाही. त्या सणासारखा सण कोणताच नाही. प्रत्येकाला शिकून गेलात बर का. आम्ही फक्त सांगतो, पण जगाच्या मालकानं प्रत्यक्ष दाखवून दिलं महाराज. कोणी कोणाचं नाही, भजन करा जा, दाखवून दिलं. अहो जेसीपीनं लोक लोटलेत हो. जेसीपीनं हात लावायला कोणी नव्हतं. तुम्ही पाहिले टीव्ही वरती जगाच्या मालकानं सांगितलंय, खरंच कोणी कोणाचं नाही बर का. नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 नाही
रे
नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे नक्की सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही काय गोड परमाने महाराज असं वाटते खरोखर काय वैराग्य होते हो महाराज हा अभंग ऐकल्याच्या नंतर नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी खरंच नाही ना पाटील बाबा खरंच नाही बरं इमानदारच्या कोणीच कोणाचं नाही आपण हा टाइमपास लावला कळत नाही आपल्याला अजून त्या कोरोना काळामध्ये जगाच्या मालकाने सगळ्याला दाखवून दिलं तरी पण आपण सुधरून राहिलो नाही त्या कोरोना काळामध्ये अशी गोष्ट झाली जन्म कशा करता दिला ते सांगा लागलो आमच्या गावात दौंडी झाली 4 चौघाने एकाच बसायचं नाही काय म्हणत होते त्याला ते कोणता संपर्क काय म्हणत होते हा सोशल डिक्शनरी का काय म्हणतात ते बरं का एकत्र येऊ नका कोणी कोणाच्या घरी नाही कोणी कोणाच्या दारी नाही आमची आई पलंगावरती टीव्ही चालू करून बसली होती त्या पलंगाला टेकून मी बसलो होतो असा आमच्या आईच्या हातात रिमोट इथं 60 पेशंट झाले तिथं 70 झाले इथं 80 झाले दिवस माळवायला चालला जेमतेम 5 5:30 पावणे 6 झाले आणि आमची महाराजीन झाडत होती कळतं ना अंगण झाडत होती आमची महाराजीन झाडत होती आमची आई पलंगावरती होती त्या पलंगाला टेकून मी बसलो होतो ना आमचे दोघांची टीव्ही पाहणं चालली इतके पेशंट इथं झाले तितके पेशंट तिथं झाले आमच्या महाराजींचं झाडणं चालू होतं आणि आमच्या शेजारीची आणशी पळतच आली आमच्या घरी पूजाबाई काय करायला लागल्या पूजाबाई म्हणजे आमच्या महाराजांनीच नाव आहे बरं का तुझे झाडा लागले दिसत नाही का तुझे ते म्हणे झाडा मग पण असं करा आमच्या घरी पाहुणे आलेत आणि या कोरोनामुळे गावातल्या दुकानात पोरग पाठवलं पण मालच नाही म्हणे असं करा चहाची पावडर द्या बरं मला चहाची पत्ती महाराजनी वाटलं आता एवढं तेवढं झाडावून आणशील पत्ती देवा मग आणशील मुकाट्या बसाव ना आणशील मला पाहिलंच नाही आता कीर्तन नाही काहीच नाही घराच्या बाहेर जायचं काम नाही मग आणशी म्हणे की काय हरकत नाही झाडात तेवढं द्या नंतर मग आणशील मुकाट्या बसाव का नाही कशा करता आलती आणशी आमच्या घरी अहो कशा करता आलती चहा पावडर करता आलती चहा पत्ती करता आलती मग ती मुकाट्या बसवून आमच्या महाराजनीचं झाडणं झालं असतं तर ते आणशील पत्ती दिली असती चहा पावडर ती पूजाबाई एक विचारू का वच्ची म्हणे का रे असा गोंधळ काऊन करून राहिला आणि पूजाबाईच्या चेहऱ्यावर राग काऊन आहे महाराजनीच्या म्हणे माय ही आणशी आली आणि महाराजले काय काढू काळ म्हणली काढू म्हणे म्हणून महाराजनी रागवलं म्हण तिच्यात राग आणण्यासारखं काय त्याचे फक्त दातच ढवळे दिसतात बरं का दृष्टांत समाप्त झाला मी हसण्याकरता तुम्हाला दृष्टांत सांगितला नाही जीवनामध्ये माणसाने टाइमपास केला पाहिजे नाही आणशी कशा करता आलती आमच्या घरी कशा करता आलती बोलाचा पटकन चहा पत्ती करता मी काळा आहे गोरा आहे ढवळा आहे पिवळा आहे याच्याशी काही संबंध आहे नाही म्हणजे तुमचा आमचा संबंध बाकीच्या वस्तूशी काहीच नाही फक्त भजना करता आपण आलो पण त्या आणशी सारखा आपण टाइमपास करायला लागलो बरं का जेने दिला दे भजना गोमटा आपण फक्त भजन करण्याकरताच आलो ह्यो मुद्दा आपण विसरून गेलो म्हणून भजन गेलं पाहिजे आणि भजन कसं केलं पाहिजे की तातडीने केलं पाहिजे ताबडतोब केलं गेलं पाहिजे विलंब न लावता
विलंब न लावता. विलंब लावल्याच्या नंतर काही गोष्टी पदरातून जात असतात बरं का. कल करतो आज करतो आबी. नामचिंतनात करण्याकरता करावी तातडी परमार्थाची. तातडी केली पाहिजे परमार्थ करण्याकरता. चला तुम्हाला डबल एक दृष्टांत समजावून सांगतो. महाराज एका गावात कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर शेजारीच असं राहण्याची व्यवस्था केली बरं का. राहण्याची व्यवस्था शेजारीच केली. केल्याच्या नंतर एका माणसाचं मध्यरात्री घर पेटलं म्हणलं 12-12:30 वाजता. तू म्हणसाल कसं काय पेटलं? मी तिथं हजर होतो म्हणून सांगायला लागलो. घर पेटलं म्हणलं 12 वाजता. ओ टोपीवाले बाबा, घर पेटलं म्हणलं 12 वाजता रातच्या. आणि मग ती बाई मालकाला सांगू लागली म्हणे ओ उठा ना, ओ उठा ना, उठ ना. तुला नाही म्हणू लागलो. ती बाई म्हणा लागली मालकाले. ते उठलं म्हणे काय? अहो आपली वस्त्री पेटली, घर पेटा लागलं. गावातून कोणाला तरी बोलवून आणा. आता गावातून कोणाला बोलवून आणायचं, कोणाला बोलवून आणायचं म्हणे. आता नेमकंच कीर्तन संपलं. ते पक्वाद्या गजानन बाबा तेच घरी असतील, जा त्याच्या घरी. हे गेलं सगळ्या गावातून चक्कर मारून आलं आणि गजानन बुवाला आवाज देऊ लागलं, हो गजानन बुवा. गजानन बुवा आता नेमकंच कीर्तन संपलं. गजानन बाबाने एका साईडनं बास टाकली, एका साईडनं मल टाकून दिली. नेमकंच मोबाईल इचकू लागले, असा इचकू लागले आता तसाच. त्याने दिला आवाज, गजानन बुवा. तुम्ही कोण आहे रे? मी नामदेव. कस काय? का वाटतं उघडा, घरी घर पेटेले. नामदेवराव कस काय आले? आतून तर येऊ द्या, घरी घर पेटेले. कस काय? खाली तर बसू द्या. कस काय? यायचं होतं काय कीर्तन? म्हणलं हो बाबा. येते काय तुम्हाला? म्हणलं हो बाबा. म्हणलं कीर्तन नाही येत तर मग का तुमच्या गावचे ते टुरिस्ट काळे आलो का? म्हणलं जाऊ द्या बोलणार. कस काय येलं? पाहू द्या बिडी. ते म्हण मी बिडी वडत नाही. तेव्हा तुमच्या आजोबाबाची म्हाताऱ्याची कोणाची का ना तेवढ्या रातच्या झांबडले त्यानं म्हाताऱ्याची एक बिडी होती, ती बिडी दिली. दोऱ्याला लागोपर्यंत ओरडी, दोऱ्याला लागोपर्यंत. ते म्हणे 12 वाजता आले होते, 1:30 वाजा लागलात. नामदेवराव कशा करता आले सांगा ना. महाराजाला पण सकाळी जायचंय. आम्ही आता नेमकंच कीर्तन करून आलो, दमलो. तुम्ही आले 12ला. 12ला आल्यापासून तुम्ही सांगायला लागले पाहू द्या बिडीन महाराज कुठले आणि काय कुठले, कशा करता आले? म्हणते असं झालं, मी आणि आमची घरची मंडळी बाजारला गेलोत, बाजारून आलोत बरं का. बाजारून आल्याच्या नंतर शेतात गेलो बरं का. शेतातून आल्याच्या नंतर घरी आलो बरं का. ते ऐकत होतं. मग रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर लाईट गेली. लाईट गेल्याच्या नंतर तिनं खायच्या तेलाचा दिवा लावला, गोडे तेलाचा. आम्ही दोघं झोपलो. झोपल्याच्या नंतर उंदीर आला, पेटलेली वात घेऊन गेला. आमचं घर पेटलं, निजवायला चला. 2 वाजता अनिल भाऊ राहिला असेल का घर? आता तुम्हीच सांगा. घर पेटलेला व्यक्ती आत येऊ द्या, घरामध्ये बसू द्या. महाराज कुठले पाहू द्या बिडी. मी बाजारला गेलो, बाजारून आलो. शेतात गेलो, शेतातून आलो. लाईट गेली, जेवण केले, झोपलो. दिवा लावला, उंदीर आला, वाद घेऊन गेला, घर पेटलं. एवढं सांगस तोर घर राहील का? नाही. महाराज सांगतात दगदग न होता शिंपीचे उदक. ज्या वेळेस का जर अग्नी ज्वालामुखी भडकेला असताना आरडा ओरडा केला असता, ओ नाना, ओ काका, ओ मामा, आमचं घर पेटलं, इजवायला चला. काही ना काही हाती लागलं असेल. तसं हे 3.5 हाताचं घर पेटणारच आहे बरं का. पण काल जर तुम्हाला नसेल पेटवायचं, वाया जर नसेल गमवायचं, तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो तुम्हाला
भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला हो जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावती दोरे करिता बरोबरी दुरावती दोरे करता बरोबरी दुरावती दोरे करता बरोबरी दुरावती दोरे करिता भरभरे दोरावस दोरी करिता भरभरे दोरावस दोरे करिता भरभरी दोरावस दोरी करिता भरभरे दोरावस दोरे हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया महाराज सांगतात की बाबा जन्माला आल्याच्या नंतर नामचिंतन करा आणि जर का नामचिंतन नाही केलं तर तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज नामचिंतन केल्याचे परिणाम आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेमीन जीवा सुख नव्हे. महाराज सांगतात की जोपर्यंत देवाचं नामचिंतन करणार नाही तोपर्यंत देव आपलासा होणार नाही. जोपर्यंत देव आपलासा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. जोपर्यंत देव आपलासा होणार नाही तोपर्यंत तुमची येरझार ही बंद होणार नाही. जोपर्यंत तुम्ही नामचिंतन करणार नाहीत ना तोपर्यंत देव आपला होणार नाही. देव आपला झाला नाही तर सुख भेटणार नाही. आणि सगळा खटाटोप हा तुमचा आमचा सुखा करता चालला बरं का. आणि जर का खरं जीवनामध्ये सुख जर पाहिजे असेल तर मला सांगता सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई मग तू अवघाची सुखरूप होशी का बरं का. पण तुमच्या आमच्याकडे पंढरी पांडुरंग परमात्म्याकडे जाण्याकरता टायमिंग नाही. मग त्याच्याकरता महाराज सांगतात की बा तिथपर्यंत पण जायचं काम नाही. तू काय कर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जोपर्यंत तुम्ही भजणार नाही तोपर्यंत तो तुमचा होणार नाही. एकदा का तो तुमचा झाला हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्याची सरली येरजार झाला सफळ व्यापार. मग हा जो व्यापार आपल्याला सफल जर करायचा असेल तर नामचिंतन करणं गरजेचं आहे बरं का. आणि खरं तर जीवनामध्ये नामचिंतन केलं पाहिजे बरं का. पण आपण नामचिंतन करत नाही. प्रत्येकाला संत महात्मे सांगून गेले नामचिंतनात सगळ्यात महत्त्वाचं नामचिंतन आहे. आणि आपण लेकरा करता अनेक गोष्टी कमवून ठेवतो अनिल भाऊ, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे संस्कार. जर का आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे संस्कार केले तर आपली संस्कृती टिकेल. आणि संस्कृती टिकेल तर आपला धर्म टिकेल, आपला भारत देश टिकेल. मायबापो संत सज्जनो नामचिंतनाव्यतिरिक्त काही जीवनामध्ये नाही. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगेन. नामचिंतन करा नामचिंतन करा. संत महात्मे का सांगतात त्या नामचिंतनामध्ये काय ताकद आहे ते आम्ही आमच्या आश्रमाच्या माध्यमातून अनुभव आला.
वेगळं काही सांगणार नाही तुम्हाला, वेगळा काही दृष्टांत सांगणार नाही. नामचिंतनामध्ये ज्ञानोबा तुकोबाराच्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे, ती ताकद आमच्या ह्या शेवटच्या ज्या पूनमताई दिसतात ना दादा तुम्हाला, ह्या पूनमताई अजिबात सुद्धा बोलत नव्हत्या. ज्यावेळेस त्यांचे आई वडील वारल्याच्या नंतर एक म्हणजे 6-7 महिने त्यांच्या मनावर, पहिले त्या बोलत होत्या बरं का, खोटं बोलून काही नारदाच्या गादीवरती खोटं बोलू नाही. त्या बोलत असताना ज्यावेळेस त्यांचे आई वडील वारले, तो सदमा त्यांच्या अंतःकरणावरती पोचल्याच्या नंतर महाराज अजिबात त्या बोलत नव्हत्या, कोणाला बोलतही नव्हत्या. आणि त्यांचे नातेवाईक एक म्याड म्हणून घोषित होती ती मुलगी बरं का. ज्यावेळेस मी आणण्याकरता गेलो त्यावेळेस सांगितलं की महाराज अहो ही मुलगी नेता कशाला, ती पागल आहे. पण पहा तुम्ही ज्ञानोबा तुकोबाराची काय कृपा आहे महाराज, नाव सुद्धा सांगत नव्हती ती मुलगी. आज ज्ञानोबा तुकोबाराच्या आशीर्वादाने नामस्मरणाने आज ती मुलगी माझ्या कीर्तनात उभी आहे, आज पावल्या खेळते. ही ताकद नामस्मरणात आहे. म्हणून महाराज सांगतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठल. कशा करता करायचं नामचिंतन, अरे स्वतःचं जीवन उद्धारून जातं महाराज नामचिंतनानं. काही कहाणी नाही किंवा ही काही चाट नाही. असे 71 विद्यार्थी आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिकत आहे, कार्यरत आहेत. त्या 71 विद्यार्थ्यापैकी असे 29 जण मुलं अनाथ आहे. याला कुठल्याच प्रकारची शासकीय मदत 1 रुपया सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणत असाल महाराज हे चालतं कशाच्या बळावरती, तर जो काही कीर्तनाचं जो काही मानधन भेटल, जे काही तुमच्या माध्यमातून जे काही दान भेटल, याच्यावरती या मुलांचं 3 टाईम भोजनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, शाळेची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था सर्व तुम्ही दिलेल्या दानातूनच या मुलांचं चालतं. कारण की आता हा पक्वादाच्या समोरती बसलेला मुलगा आहे. तुम्हाला सगळेच मुलं अनाथ आहेत का, याच्यातले सगळेच मुलं अनाथ नाहीत. पण आमचे साधू महाराज आहेत बरं का. आमच्या साधू महाराजला आई पण आहे आणि वडील पण आहे, पण असून नसल्यासारखे दादा. दोन्ही आई वडील नेत्रहीन आहेत त्याच्यावाले. त्याचाच उदरनिर्वाह ते मागून हे करतात. मग तुम्ही सांगा असे विद्यार्थी आमच्याकडे आहे, अशा विद्यार्थ्यांना नुसतं भोजनच नाही तर ज्ञानदान देखील आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. त्याकरता आमचे गजानन दादा असतील, ज्यांच्या हातात मृदंगाची काय कला आहे महाराज, सोपं नाही ते वाजवणं बरं का. हिच्यातलं कोणतंच काम सोपं नाही. सगळं काम आपल्याला सोपं वाटते पण अवघड, सगळ्या गोष्टी अवघड आहे. नामस्मरण करायचं सांगतात, सोपं आहे का नामस्मरण करणं? नाही. पक्वाद वाजवायचं ते सोपं आहे का? अजिबात सोपं नाही. त्या पक्वाद गायन सोपं नाही. आता ते उत्तम गातात बरं का, त्या देखील अनाथच येतं मनातल्या बरं का. ना तुम्ही म्हणसाल तिकडल्या बरं का, काय आवाज दिला देवानं, म्हणजे काहीतरी महाराज सोपं नाही कोणतीच गोष्ट. ते सांगत होतो मी, आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही, खाण्यातले सगळे आटम कळतात बरं का. गाण्यातलं काय कळत नाही. आमच्या इथं आमच्या लोणार सरोवर म्हणून आहे, माहिती प्रत्येकाला असेल माहिती. त्या लोणार सरोवरवरती आमच्या मामाश्रीच म्हणा हरकत नाही, कारण की आमचं मामाचं गाव शहर आहे. तिथले धायडे सर शिकवायला होते गायन. आता इकून तिकून आल्याच्या नंतर आमच्या वडिलांनी विचारलं, म्हणे का रे महाराजातलं काय काय शिकला? म्हणलं हे शिकलो. मग तू आवाज अजिबात नाही, काही शिकला नाही. चाल तू क्लास लावतो. कशाचे? पेटीचे गायनाचे. नेऊन घातलं मले. आता ते म्हणजे जवाईच त्या गावचे ते गेल्या गेल्या धायरे गुरुजी करतात, दाजी तुम्ही इकडे कसं काय? म्हणे तुम्हाला विद्यार्थी आणला. आता दाजीचा पोरगा म्हणल्याच्या नंतर त्यानं गेल्या गेल्या मग समोर पेटी दिली बरं का. आता ते आडवे तिडवे असं वाजवून पाहिलं मी. ते बनतो हा मुलगा, बनतो लवकर बनतो. आता काय म्हणणार आहेत ते? जाचो 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी जाचो. 6 महिने गेलो. 6 महिने गेलो. 6 महिन्याच्या नंतर आमच्या वडिलाला फोन केला धायडे सरनं. हॅलो दाजी कुठा? नेमकं घरी आलो. आत्ताच्या आत्ता या, महाराजले घेऊन जा. म्हणे कस काय शिकला का तो? म्हणे हो.
तुम्ही या पहिले याला घेऊन जा. आमच्या वडिलांनी गाडी केली भाड्यानं. महाराजले आणायला शिकला म्हणून पेड्याचा बॉक्स घेऊन आले. गुरुजीला आल्या आल्या पेढा भरवला आणि गुरुजीला प्रश्न केला आमच्या. म्हणे का हो, मी तर ऐकलं हे गायन लय अवघड आहे. 6-6, 7-7 वर्ष याची साधना करावं लागते आणि हे 6 महिन्यात कसं काय शिकलं? ते म्हणे हे शिकलं नाही, याच्यामुळं मग उका लागले, पटकन घेऊन जा. म्हणलं नाही गायन तर मग आपण पक्वात शिकू. काय शिकू? पक्वात शिकू. पक्वात शिकाय गेलो. 7-8 महिने आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर विदर्भात त्यांचं विदर्भरत्न म्हणून नाव आहे गजानन बाबा खोडणे. त्याच्याकडे 1-1.5 वर्ष गेलो महाराज, पण अजून काही दागिना त्याच्या पुढे गेलो नाही. म्हणजे कोणतीच गोष्ट सोपी नाही. मला एवढंच सांगायचं, सगळ्यात महत्त्वाचे संस्कार आहे. संस्काराबरोबर यायला परमार्थिक शिक्षण सुद्धा महाराज आहे. याच्यातले बरेचसे मुलं गायन करतात, बरेचसे मुलं कीर्तनकार करतात. हे मधातल्या शीतलताई कीर्तन करतात, आमच्या ज्ञानेश्वरीताई कीर्तन करतात, आमच्या महाजनताई कीर्तन करतात, आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण ओम महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण साखरे महाराज असतील. पण सगळ्याच नावं घेणं काही शक्य नाही. आणि नामस्मरणाची ताकद मी तुम्हाला सांगितली. मी काय असं नारदाच्या गादीवर तुम्हाला काही खोटं बोलायला लागलो नाही, काय नाही. नामचिंतनामध्ये काय ताकद असते ती तुमच्या डोळ्यानं तुम्ही पाहून घेऊ शकता, तिला विचारूनही घेऊ शकता, कारण की खोटं नाही. असे जे मुलं आहेत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवत असतो यायचं. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, सिंधुताई सपकाळ सांगायच्या की मी जर भाषणाला कुठे गेले नाही तर मला राशन सुद्धा प्राप्त होत नाही. तसंच आमचं सुद्धा आहे. भजन नाही तर भोजन नाही, बरं का. भजनाशिवाय भोजन नाही. म्हणून ज्या कोण्या भक्ताला सहकार्य करायचं असेल तर ते उदार अंतकरणानं सहकार्य करू शकतात. कारण की मी तुम्हाला मागायला लागलो, तुम्ही मसाले नाही दृष्टांत सांगायला लागले आणि हे मागायला लागले का, त्यापैकी काही नाही. महाराज ज्यावेळेस मी आळंदीला शिकायला होतं त्यावेळेस मधुकरीची पद्धत होती बाबा. मधुकरी मागून आणल्याच्या नंतर आमचे गुरुवारे जयराम बाबा सांगायचे, हे बरो भजन करा. आम्ही सांगायचो बाबा करतो. नाही, जर तुम्ही त्याची मधुकरी आणलीत ना त्या करून, त्याची मधुकरी खाल्ली, त्याच्या बदल्यात तुम्ही नामचिंतन भजन जर नाही केलं तर पुढच्या जन्मात त्याच्या दारी बैल म्हणून तुम्हाला फेडावं लागल. तसंच या मुलांच्या नावानं तुम्ही दिलेलं दान मी का जर माझ्या घर खर्चाला लावलं तर महाराज बैल तर नाही, पण मला नरकात सुद्धा जागा सापडणार नाही. नारदाच्या गादीहून सांगतो, तुम्ही 1 रुपया दिलेला या विद्यार्थ्याच्याच भवितव्याला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय सांगत होतो दादा, आज संस्काराची गरज काय? कारण की सांगायला गेलो आमच्या संस्थेच्या प्रांगणामध्ये आमचे 2-4 मुलं 2-4 मुली कोणाकून हरिपाठ करून घेत होतं, कोणाकून पक्वादाचे बोल वाजवत होतं. आणि आमच्या शेजारीचाच नाव काही सांगत नाही, कारण की कशाला भांडणं याशी पाहुणे आहेत ना सगळे यायचे. ते पोरग पळतच आलं. पळत आल्याच्या नंतर आमच्या शीतलताईच्या अंगावरती त्यानं चेंडू फेकला. फेकल्याच्या नंतर शीतलताईने सांगितलं, ए बाळा चेंडू लागला रे, तिकडे खेळ. या परांगणामध्ये काय त्या शिव्या दिल्या. मग शिव्या दिल्याच्या नंतर शीतलताईला वाटलं आपण बाबाला सांगू. मग शीतलताई आल्या म्हणे, बाबा या शेजारचा बाळू आहे का नाही, त्यानं चेंडू फेकला आणि घाण शिव्या दिल्या. म्हणलं त्याच्या वडिलाला जाऊन सांग. शीतलताई गेल्या म्हणे, काका आम्ही परांगणामध्ये अभ्यास करत बसलो होतो, तुमचा बाळ्या आला, त्यानं चेंडू फेकून हाणला आणि तुमच्या बाळ्यानं घाण शिव्या दिल्या. तिच्या वडिलांना काय म्हणा, बाळ्या शा देऊ नाही, त्याच्या संग जाय हरिपाठ केला पाहिजे. बाळ्याचे वडील म्हणतात, बाळ्या शा दिल्या का तू, शिव्या दिल्या का तिला, काहून दिल्या? बाय तक्रार घेऊन आली की घाण शिव्या दिल्या, उद्यापासून चांगल्या द्या जाय. काय सांगाव कोणाकडं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे संस्कार आहेत. आणि या 71 विद्यार्थ्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा सांगायचा म्हणजे संस्कार महत्त्वाचे. लेकराला का सांगायला लागलो, कारण की हे नाही कीर्तनकार होणार, नाही हरिपाठ करणार, बर का. पण दादा या नारदाच्या गादीहून गाही देतो की हे यशनाच्या स्वाधीन नाहीत जाणार.
बरं का. बापाला बाप म्हणतील, आईला आई म्हणतील, बहिणीला बहीण म्हणतील आणि 29च्या 29 जण दादा फक्त दारूमुळं अनाथ आहेत बरं का. कशामुळं अनाथ आहेत? दारूमुळं. कोणाच्या वडिलांना दारू पिऊन ॲक्सिडेंट होय, कोणाच्या वडिलांना दारू पिऊन फाशी घे. आता नाव सांगत नाही कारण की यूट्यूब चॅनल हे सांगणं चांगलं नाही महाराज. एका बहादराचा आमच्याकडे विद्यार्थी त्याच्या आईच्या अंगावरती रॉकेल टाकलं महाराज आणि फुकून दिली. बाप फरार आहे. ते मुलगा आमच्या आश्रमात ते भर दिवाळीचा दिवस होता दादा. सुरतला राहणारं आनंदी कुटुंब होतं. सांगितलं, बाळा कोमल, ए बाळा, उद्या दिवाळी आहे, आपल्याला घरी जायचं आहे, मी तुला छान कपडे आणतो बरं का. सांगितलं. बाळा पण पळत आला, बाबा कुठं चालले? मी दीदीला कपडे आणतो, मला पण आणा. बापान गाडीला चाबी मारली, किक गाडीची मारली, गाडी नेली, अजूनही परत आली नाही. ती मुलगी आमच्या आश्रमामध्ये दादा. ती व्यक्ती दारू पेलेली नव्हती. समोरचा माणूस भरधाव वेगानं गाडी दारू पिऊन आला आणि अंगावरती गाडी घातली महाराज. बाप परतच आला नाही. म्हणून व्यसन करू नका दादा. संस्कार लेकरावरती करा. संस्कार करणं गरजेचं आहे. हाच खरा परमार्थ आहे. हेच खरं नामचिंतन आहे. महाराजांनी काय केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त? खरा परमार्थ कोणता आहे? याच्यातच पांडुरंग परमात्मा आहे, याच्यातच तुकोबार आहे, याच्यातच ज्ञानोबार आहे, याच्यातच मुक्ताबाई, याच्यातच जैनाबाई, याच्यातच बहिणाबाई आहेत. याच्या व्यतिरिक्त देव कोणता आहे महाराज? बरं का. आपण अन्य ठिकाणी इतर ठिकाणी पैसा खर्च करत असतो. अरे 5-50 रुपये आपण रोजचे व्यसनाच्या स्वाधीन गमवत असतो, पुड्या खाऊन थुकत असतो. त्या 5-50 रुपयानं जर या विद्यार्थ्याचं भवितव्य घडत असेल तर तुम्ही निश्चित दिली पाहिजे दादा. का तळमळीनं तुम्ही व्यसन करू नका सांगतो. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही याच्यातलं एकही पेत नाही. तुम्ही पेत नाही मला माहिती आहे, तवाशी तर कीर्तनात. पण तुम्हीही पेत ना, इतरांनाही पिऊ देऊ नका. का? अरे नगर म्हणली घडलेली घटना आहे दादा. का दारू पिऊ नका त्याच्याकरता सांगतो तुम्हाला. सुंदर आणि सुखी कुटुंब होतं दादा. आनंदानं राहायचे. एक 3-4 वर्षाचा चिमुकला मुलगा होता. एक 7-8 वर्षाची मुलगी होती. शाळेत जायची, तिचे पप्पाही कामाला जायचे, आईही कामाला जायची. घरी गुंठा जमीन नव्हती. दोघंही कमवून आणायचे, आनंदात खायचे. संगतीचा परिणाम दादा, गावातील माणसाच्या दारुड्याची संगत लागली. संगत लागल्याच्या नंतर महाराज कामाला जाणं बंद झालं. जी बायको कमवून आणायची, तिचे पैसे घ्यायचे, त्याची दारू प्यायची. सगळा संसार परपंच गाडी सुरळीत चालू असताना इचकटली महाराज. दारू प्यायला लागला, कामाला जाणं बंद झालं. बाई आणायची, ते पैसे खर्चून टाकायची. ती बाई आता 2 लेकरं पोसायचे, कामाला जायचे. घरात एक भांडं सुद्धा ठेवलं नाही, अन्नाचा कण सुद्धा ठेवला नाही. डाळ सगळं काय जे असेल धान्य सगळं विकून टाकलं. टाकल्याच्या नंतर महाराज जी जागा होती राहती, ती जागा पण दारूपायी विकावं लागली महाराज. गावाच्या बाहेर एक खोपडी बांधली, एक कुटिया बांधली, तिच्यात राहत होते. गावातच दारूचं दुकान असल्यामुळं तो गावातच दारूच्या दुकानात जायचा, दारू पिऊन यायचा. आल्याच्या नंतर मारहाण करायचा, रोजच चालायचं. मुलं उपाशी राहायचे, झोपायचे. आता रोजच शेजारी पाजारी कटाळून गेलेत. रोजच द्यायचं, काय द्यायचं, कधी द्यायचं, किती द्यायचं. गावातच दारूचं दुकान असल्यामुळं 5,000ची उधारी करून ठेवली दादा दुकानदाराकडं. तो मालकाचा, बाई तुमच्या मालकानं 5,000 रुपयाची दारू पेली, पैसे द्या. बाई सांगायची, दादा सध्या काहीच नाही हो माझ्याकडं, माझ्या भावाला फोन करते, त्यानं जर दिले तर तुम्हाला उद्या मी आणून देते. असं 4-5 वेळेस झालं. एक दिवस तर दारुड्याच्या मालकानं घाण शिव्या दिल्याच्या नंतर त्या बाईला रावलं गेलं नाही. फोन लावला भावाला, दादा मला 5,000 रुपयाची मदत कर. भावानं सांगितलं, ताई तो नेहमीच आहे, नित्य आहे, मलाही संसार परपंच आहे. बाळा ए दादा, अरे देणार रे, तू नाही देणार तर कोण देणार. मात्र फोन त्या दारुड्यानं ऐकला की आपल्या बायकोनं 5,000 रुपये भावाला मागितले. तर आपण फणफणणारं पोरग आईला विचारायचं, आई माझं पोट दुखायला लागलं. त्याला समजत नव्हतं, अंगाला ताप आला, भूक लागली म्हणून. त्या भावानं 5,000 रुपयाचं बंडल आणून दिलं. पोरगा आंदून मधून दादा विचारायचं, आई पोट दुखतं ग माझं. तरी पण त्या 5,000 रुपयातल्या बंडलातले 5 रुपयाचा पार्ले पुडा सुद्धा त्या बाईनं आणला नाही.
ते पोरग एका साईडनं पोत्यावरती झोपलेलं होतं. कशाची अलमारी, कशाचा क्वाट, कशाचं काय. त्या पोत्याच्या उशाशी त्यानं ते 5,000चं बंडल ठेवलं. ठेवल्याच्या नंतर पोरग सांगायचं, आई सांग ना, मग पोट दुखा लागलं, काहीतरी खायला मला दे, मला ताप आली. 3-4 वर्षाचा चिमुकला जीव आईले बोलू लागला. 5,000चं बंडल, त्यातला 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही दादा. आजूबाजूला गेली, एका माऊलीला दया आली. आता रोजच मागायची, तुझा नवरा 10% कोणी काही बोलायचं, कोणी काही बोलायचं. एका माऊलीला दया आली, चिमूटभर तांदूळाच्या कण्या तिने तिच्या पदरात टाकल्या. बाई घराच्या दिशेनं आली. 6 वर्षाची चिमुकली मात्र शाळेत जाईल होती. त्या कण्या धरल्या, त्या भांड्यामध्ये टाकल्या. कशाचा गॅस, कशाचं सरपण, कशाचं काय. काड्या कुड्या कागद घेतलेत आणि ती चूल पेटवली. पेटवल्याच्या नंतर कागदाची चूल कुठवर राहणार, ती इझून गेली. परत आणण्याकरता गेली, पण मात्र मुलाच्या लक्षात आलं, अरे आपल्या आईने तर आपल्या उशाची 5,000चं बंडल ठेवलेलं आहे. म्हणजे 1000चं, म्हणजे त्याला काही 1000 वगैरे पैसे समजले नाही. आपल्या उशाला हे भला मोठा गठ्ठा आहे. आई पागली आपल्यावाली. अनेक कागद कशाला आणाय गेली, म्हणून ते 5,000चं बंडल धरलं आणि त्या मुलानं त्या चुलीत टाकलं. खिचडी शिजायला लागली दादा, बरं का. चूल पेटली. आई ते काड्या, एका हातात काड्या आहेत, कागदाचा गुच्छे. पाहिलं, अरे 5,000चं बंडल जळा लागला. आईने त्या काड्या खाली टाकून दिल्या. आईचा राग अनावर झाला. पहिलंच तापन फणफणणारं पोरग दंदिशी कानाखाली लावली. एका साईडनं दगडाचा पाटा होता, पाटा कळतो ना, त्या पाट्यावरती पोरग पडलं, खाली गतप्राण झालं. तितक्यात तो दारुडा आला. 5,000 रुपये कुठे ठेवलेत सांग. आपला बाळू बोलत नाही, मी त्याला मारलं. 5,000 रुपयाचं बंडल त्यानं चुलीत टाकलं. कशाचं ऐकते दादा, एकदा दारू पेल्याच्या नंतर लोक कोणाचंच कोणी ऐकत नाही, बरं का. त्यानं पण राग आला. पाटा होता शेजारी, दंदिशी त्या बायकोच्या मस्तकावरती मारला. बाई ही जाग्यावरती गतप्राण झाली. 6 वर्षाची चिमुकली मात्र शाळेत जाईल होती दादा. 6 वर्षाची चिमुकली शाळेत जायला होती. घडीत पाहत होती, खिचडीच्या रूमकडे पाहत होती. कधी 2 वाजतात, कधी खिचडी शिजते, कधी खिचडी मला मिळते. घड्याळी 2 वाजले. मुलगी पळत गेली, खिचडीच्या रांगेत लागली. खिचडी डब्यात पडते ना पडते. मुलगी घराच्या दिशेनं धावू लागली. घराच्या दिशेनं आली. आल्याच्या नंतर आपल्या बाळाला, आपल्या भावाला हाक मारते, दादा ए बाळा मी आले. ए बोल ना बाळा, तुला भूक लागली होती ना, तुझं पोट दुखत होतं ना बाळा. ए दादा मला उशीर झाला का. अरे जोपर्यंत 2 वाजत नाही तोपर्यंत खिचडीचा वाटप होत नाही. ए दादा बोल ना. तर गतप्राण झालेला भाऊ कशाला बोलणार आहे दादा. आईकडे गेली. ए आई सांग ना बाळाला, जोपर्यंत 2 वाजत नाहीत नाही तोपर्यंत खिचडी भेटत नाही गा. आई सांग ना. ए आई मी परत नाही उशीर करणार, हवं तर तू आमच्या शाळेत चाल. महाराज आईही बोलत नाही, दादाही बोलत नाही. का? कारण की दोन्ही मूर्त महाराज त्या नराधमानं दारूमुळं संपवले महाराज. अरे तो नुसतं दारूच पेत नाही, तर आपल्या लेकरा बाळाचे स्वप्न त्यानं पिऊन टाकले. आपल्या मुलाचा प्राण पिऊन टाकला, आपल्या बायकोचा प्राण पिऊन टाकला. तो तर तिथून फरार झाला, पण ती मुलगी मात्र अनाथ झाली दादा. म्हणून दारू नका पिऊ, दारू नाही पिली पाहिजे. आणि हे सांगण्याचं एकमेव ठिकाण फक्त महाराज अखंड हरिनाम सप्ताह आहे. सप्ते कशा करता ठेवावं लागतात, सप्ताह का ठेवला पाहिजे, कीर्तन का ठेवलं पाहिजे. कारण जगाच्या पाठीमागं शाळा जर तत्पर एकच, जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामचिंतन करा. भगवान परमात्म्यानं तुम्हाला सुंदर नरदेह दिला. ज्याला ज्याला हात असतील, बरं का, मी वरी हात करा म्हणत नाही, वरी हात करा म्हणत नाही. मी 4-5 सवयी सोडून दिल्यात महाराज. अनिल भाऊ आमच्या गावाकडे कीर्तन करायला गेलो, आणि कीर्तन करायला गेल्याच्या नंतर प्रेमाचे आमचे पाटील बाबा म्हणून याचे निंब्याचे नाहीत, तिथं नेहमीच असतात. आपल्या देऊळगाव माळीचे दिगंबर बाबा त्यांचं नाव आहे, त्याला पण पाटील बाबा म्हणतो प्रेमानं. आणि तिथं कसं आहे, ते वारकरी परंपरा आहे. परती पंढरपूर म्हणून देऊळगाव माळी मानलं जातं, बरं का. आणि तिथं परंपरेचे जे कीर्तन आहेत, असं कीर्तन मर्यादा अजिबात ओलांडायला चालत नाही. आता दरवर्षी माझे 2 कीर्तन असतात तिथं एकादशी निमित्तानं. मग ते करावर यात ते उभे राहिले.
म्हणे पाकिट तू घेणार आहे आणि काय वर याद करायचे ते करणं, त्याच्यातले 100 रुपये दे तवर याद कर बर का. आणि खरं तर माहिती आहे का, ज्यानं भजन केलं, ज्यानं नामचिंतन केलं त्याच खरं आहे. महाराज आता रिकामेराने काय काय मारालो करावर याद सांगेन दादा, सांगाय करता खरं सांगू का दादा, हे लोक खोटं बोलत होता का. जीवनामध्ये टाइमपास नाही केला पाहिजे. जर का आता काय काय लोक इतके निबर गट आहेत महाराज, आता असं वाटते कधी कधी की तिथं जाऊन यायचे टाळ्या वाजून काय नामचिंतन. ज्याला हात असतील त्यानं हात आता मोकळे सोडा, ज्याला भगवान परमात्म्यानं मुख दिलं असेल त्या मुखानं नामचिंतन करा आणि हातानं टाळी वाजवा. विठोबा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, आह विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा जय विठोबा रखुमाई. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्मवाया. करता बरोबरी दुरावशे दुरी, भवाची उरी वाहावशे काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आणि विठोबाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला तुमचं काहीच पाहिजे नाही, अंतःकरणामधला भाव पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. नामचिंतन करण्याकरता चला तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. नामचिंतन करण्याकरता मनुष्य देह पाहिजे, नामचिंतन करण्याकरता पुण्य पाहिजे, नामचिंतन करण्याकरता आवड पाहिजे बरं का. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं जर का नामचिंतन केलं नाही बरं का, प्रेमानं नामचिंतन केलं नाही तर मला सांगतात भजन नव्हे मंगळवाने, नरका जाणे चुकीचे ना. म्हणजे भजन करण्याकरता भरपूर नियमावली, पण तरी पण तुम्ही जसं भजन केलं तसे बोलिले लेकुरे येडे वाकुडे उत्तरे. म्हणून आपण भजन करायचं सांगतात, पण आपण कोणतं पण भजन केलं नाही पाहिजे बरं का. आपण कोणतं पण भजन केलं नाही पाहिजे. महाराजांना तुम्हाला प्रमाणात सगळं सांगितलं की पांडुरंग परमात्म्याचे तीर्थ नामचिंतन करू नका, पण आपल्याला सवय लागलेली आहे ती म्हणजे इतर बोलायचं. महाराज सांगत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, गाता येईल तेनेची गावे, येर हरी हरी म्हणावे, नाही विठ्ठल भुकेला तयारी बरं का. ज्याला गाता येत असेल ना त्यानं गायला पाहिजे बरं का. ज्याला लिहिता वाचता येत नाही ना त्यानं नाही अभंग पाठांतर केले, नुसतं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणलं तरी चालत. पण महाराज ही सगळ्यात हात जोडून विनंती, महिला भजनी मंडळ इथं नसेल म्हणत कोणी, पण गावाकडे इतके महिला भजनी मंडळ आहेत महाराज, आणि महिला भजनी मंडळामुळंच परमार्थ टिकून आहे बरं का. त्याच्या पायावर साष्टांग दंडवत आहे. पण सगळ्यात जास्त जर धिंगाणा लावला असेल ना परमार्थामध्ये तर 2 देवाचा लावला. अनिल भाऊ माफी मागून सांगतो, एक श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि देवी माय. यायला मनात येईल ते जोडतात. हो आमच्या काकू आमची दिंडी असती मुक्ताबाईले, आमची दिंडी मुक्ताबाईला असते ना. आमची काकू दिंडी चालताना एका गावात मुक्काम होता आणि तिथं एक माराच्या धाकानं आलेली बाई, नवरा दारुडा, ती माराच्या धाकानं आली ना. आमची काकू तिला म्हणती म्हणा अभंग, आमची काकू म्हणते मन अभंग. आता तिला कशाचा अभंग माहितीये, रट्ट्याच्या धाकान ती दिंडीत आली, दिंडीत आली पंगत बसली होती तशीच पंक्तीत बसली ना. आमच्या काकूचा धबडका मन अभंग. आता तिने चालू केलं, तिला काही येतं नव्हतं. नवऱ्यानं मारलं व शेजारीनं सख्खे बाई. आता मुख बसवलं आमच्या काकू ती गेली म्हणे माय काय गोड आवाज होतो आला. मग आता ती मुकाट्या बसती का, तिनं पुढचं कडवं चालू केलं. ती मुकाट्यात बसेना, दिंडी धकली तरी थांबेना ती बाई. बरं याचे अभंग पण यायचा काहीच त्याच्यात तथ्य नाही. अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन, धरते मोबाईल लावते तुला फोन, तुझं ध्यान मला लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तुरे देवन माझा नंबर कर रे शेवट.
श्रवण मास आला का नाही बेलाला अजिबात पान नाही न्यायच्या भक्तीला दम नाही. फुलाचा गणपती केला व माय उन्हानं वाळून गेला व माय पाण्यानं गणपती केला व माय पाण्यानं वाहून गेला व माय बेल वाया गेले व माय घसरून पडून मेले व माय. हा भंग आहेत काय? फुलाचा गणपती केला व माय पाण्यानं वाहून गेला व माय उन्हानं वाळून गेला माय कसं काय? बरं त्या श्रीकृष्ण नावाचा इतका धिंगाणा लावला आमच्या काकून लगेच गवळण उचलली तिथे गेल्याच्या नंतर. राजे तुझा माझ्यावर भरोसा नाही का? काय गवळणी म्हणतील एखादं गवळण चालू केली महाराज. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी म्हणलं फोन करून जाय. आणि आपल्या बाया अरे 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 नको 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 हात नको घालू डेऱ्यात गोडीनं सांगते ना मारील घालत. कोणाच्या अनिल भाऊ? अरे जगाच्या मालकाच्या ज्याचं मुखकमल पाहिल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती त्याचं मुखकमल पाहिल्याच्या नंतर आमचे तुकोबारा सांगतात देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारा. अरे त्याला पाहिल्याच्या नंतर मी कोण आहे याचा विसर पडला. जी गवळण दही दूध लोणी इकणारी गवळण ती म्हणा लागली गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या आणि आपली म्हणती गोडीनं सांगते ना मारील गालात. धिंगाणा लावलाय. असे भजन केल्याच्या नंतर अजिबात पुण्य लागत नाही. तुमची भावना आहे तुमची श्रद्धा आहे पण त्यानं नामचिंतन त्याला म्हणत नाही. नामचिंतन करण्याकरता तुम्हाला नामचिंतन ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचे ते सदगत जपाली. मग तुम्हाला अनेक सांगून ठेवलं तरी पण महाराज आता ते देवीचे गाणे निघले महाराज. पहिले गोंधळ चालायचे आताचे गोंधळी ध्यानावर नाही. हळदी कुंकाचं ताट माझ्या हाताला तोलं नान माझी रेणुका बोल ना फुल देशी पेलेला समळावर टोका आणायचं तर मांडीवर आणा लागला काय रेणुका बोलणार आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे महाराज आमचे आता काहीतरी भाग्य समजावं लागेल. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगून गेलो महाराज की आजचं कीर्तन माझं नाही आणि ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट पाहता त्या महाराजांचं सुद्धा आगमन झालं. आमचे हरिदास महाराज इंगळे यांचं सुद्धा आगमन झालं. आता लगेच त्यांचं कीर्तन होईल 5 मिनिटांना म्हणजे विराम झाला या कीर्तनाले. त्याचं कीर्तन झालं की नंतर आदरणीय हरिभक्त पारायण भागवताचार्य शीतलताई झेरेकर यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे बरं का. नॉनस्टॉप कीर्तन आहेत आणि आता 5-5 मिनिटाची मदत हां बरं काय हरकत नाही. ते झाल्याच्या नंतर शेषराव बाबाचं काय हरकत नाही. म्हणून एकदा माऊलीचं भजन करा आणि आपण इथंच पूर्ण इराम देणार आहोत कीर्तन आले. आता बोलायचं बरंचसं आहे महाराज बरं का. आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांत मी काही कीर्तन करत नाही. एवढा मोठा कीर्तनकार मी अजिबात नाही. आणि त्यातले त्यात भेद आणि सगळ्यात महत्त्वाचे आता खरोखर मी हे सांगत होतो तुम्हाला की ज्याला अभंग पाठ नसतील त्यानं इतर चिंतन करू नका. ज्याला लिहिणं वाचणं असेल तर आम्हाला फोन करा तुम्ही. आमचे अनिल भाऊ तुम्हाला भजन मालिके सगळं पोच करतील. गाथा लागत असेल